नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. आता आपला पुढचा जो विषय आहे तो आहे आपला दुहेरी हेतू. प्रिय विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आता आणखीन एक मनोरंजक गोष्ट बघूया आणि त्याच्यामधनं आपल्याला काय शिकायला मिळतंय हे बघूया. सो ही गोष्ट आहे दोन लाकूड तोडणाऱ्या लोकांबाबत. सो एके दिवशी दोन लाकूड तोडणाऱ्यांमध्ये वाद झाला. दिवसभरात त्यांच्यापैकी जास्त लाकूड कोण तोडेल ह्याच्याबद्दल ते भांडत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी दोघांनी आपापली जागा घेतली. प्रथम त्यांनी एकाच वेगाने काम करण्यास सुरुवात केली. पण तासाभरात त्यांच्यापैकी एकाने झाड तोडायचे बंद केले आहे असं पहिल्याने ऐकले. आता हीच आपली संधी आहे हे ओळखून पहिल्या लाकूड तोड्याने दुप्पट प्रयत्न करून झाडे तोडण्यास सुरुवात केली. 10 मिनिटं गेली आणि दुसऱ्या लाकूड तोड्याने पुन्हा काम सुरू केल्याचं त्याला समजलं. ते जवळजवळ समांतर गतीने काम करत होते. जेव्हा पहिल्या लाकूड तोड्याला पुन्हा समजलं की त्याचा प्रतिस्पर्धी पुन्हा थांबला आहे, तर तो पुन्हा जोराने काम करायला सुरुवात केली त्याने. अशा प्रकारे पहिला लाकूड तोड्या काम करत राहिला आणि त्याला आपला विजय अधिक अधिक जवळ येताना दिसत राहिला. हा प्रकार दिवसभर चालला. प्रत्येक तासाला दुसरा लाकूड तोड्या 10 मिनिटं थांबत राहिला आणि पहिला काम करत राहिला. जेव्हा वेळ संपली तेव्हा पहिला लाकूड तोड्या ज्याने न थांबता काम केले होते त्याला तोच विजेता असल्याची खात्री होती. मात्र तो जिंकलेला नाही असं समजताच त्याला आश्चर्य वाटलं. हे झालं तरी कसं? त्याने दुसऱ्या लाकूड तोड्याला विचारलं. प्रत्येक तासाला मी ऐकलं की तू 10-10 मिनिटं थांबत होतास, मग तू माझ्यापेक्षा जास्त झाडे कशी तोडू शकतोस? हे अशक्य आहे. विजेता लाकूड तोड्या त्याला म्हणाला, खरं तर हे खूप सोपं आहे रे. प्रत्येक तासाला मी 10 मिनिटे काम थांबवले आणि तू झाडे तोडतच होतास. तेव्हा मी कुऱ्हाडीला धार लावत होतो. कुऱ्हाडीला तीक्ष्ण करणे म्हणजे जीवनाच्या 4 क्षेत्रांमध्ये स्वतःचे नूतनीकरण करणे. मग ही क्षेत्र कुठली बरं? एक आहे शारीरिक, सामाजिक, भावनिक, मानसिक आणि आध्यात्मिक. हा अभ्यासक्रम त्यासाठीच आहे. म्हणजेच विविधतेचे स्वागत करण्यासाठी आणि समाजाच्या उभारणीसाठी स्वीकार, सहवास आणि सक्रिय सहयोग यासाठी तुमची कौशल्ये आणि क्षमता निर्माण करणे. आपले विचार शुद्ध, शब्द दयाळू आणि आपली कृती उदात्त बनवण्यापासून आपला वैयक्तिक विकास सुरू होतो. मग याच्यामध्ये एक युक्ती आहे बरं का. मग युक्ती अशी आहे की थोडे थोडे दिवसेंदिवस एकीकडे आपल्या गौरवाकडे वाटचाल करण्याच्या निरोगी सवयी तयार करणे आणि दुसरीकडे आपला अपमान ज्यामुळे होतो त्यापासून दूर जाणे. पण आशा अशी आहे की तुम्हाला गौरव किंवा आपला अपमान या 2 प्रमुख संकल्पना समजलेल्या आहेत. आपला दुहेरी हेतू पूर्ण करण्यासाठी आपल्याला काही सक्षमता विकसित करणे आवश्यक आहे. मग आपल्यासाठी सक्षमता म्हणजे विचार करण्याची आणि विशिष्ट हेतूसाठी सकारात्मक आणि सुपरिभाषित कृती करण्याची क्षमता. आता तुमच्या बाबतीत विचार करूया. तुमच्या बाबतीत सकारात्मक आणि सुपरिभाषित कृती म्हणजे समाजाच्या भल्यासाठी योगदान देण्याचा तुमचा दुसरा हेतू साध्य करणे. सक्षम होण्यासाठी आपल्याला 5 गोष्टींची आवश्यकता आहे. काही कौशल्ये आणि क्षमता आत्मसात करणे, काही संकल्पना सखोलपणे समजून घेणे, आवश्यक माहिती मिळवणे, आपल्या आध्यात्मिक गुणांना जोपासणे आणि संबंधित निरोगी वृत्ती बाळगणे. समाजाच्या उभारणीसाठी विविधतेचे स्वागत करणे अशीच एक सक्षमता आहे जी आपल्या दुहेरी नैतिक हेतूसोबत चांगल्या प्रकारे जोडली जाऊ शकते. त्यामुळे अशा प्रकारच्या सक्षमता उभारणीवर या अभ्यासक्रमाची रचना आधारित आहे. त्यामुळे व्यक्तीच्या चारित्र्याचे परिवर्तन आणि समाज बदल एकाच वेळी घडले पाहिजे असा आपण निष्कर्ष काढू शकतो. जर आपण एकाकडे किंवा दुसऱ्याकडे दुर्लक्ष केले तर मानवतेच्या परिपक्वतेच्या वयात ज्या सर्व शक्ती लपलेल्या आहेत त्यांचा विकास आपण नक्कीच करू शकणार नाही. प्रिय विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, अभ्यासक्रम व्यवस्थापन प्रणाली म्हणजेच LMS मध्ये दिलेले अध्ययन साहित्य आहे जे या विषयाशी निगडीत आहे ते तुम्हाला आता बघायचे आहे. त्याप्रमाणे काही कृती तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या पार पाडायच्या आहेत आणि या विषयाची अंतिम सादरीकरण कृती जी आहे ती तुम्हाला पूर्ण करून सबमिट करायची आहे. मग या विषयाची चर्चा करताना आपण कशाचा विचार केलेला आहे त्याचा थोडासा आपण एक आढावा घेऊया. तुमच्या आयुष्याचा हेतू असणे गरजेचे आहे की नाही हा आपला प्रश्न होता आणि आपण त्याच्या निष्कर्षाशी आता आलेलो आहोत आणि तो निष्कर्ष म्हणजे आपला हेतू असणे हे महत्त्वाचे आहे.
आणि तो हेतू कसा असला पाहिजे, तर दुहेरी हेतू असला पाहिजे. स्वतःचा विकास करणे आणि दुसरं म्हणजे समाजाच्या उन्नतीसाठी आपण योगदान करणे. आणि त्यासाठी आपण तो कसा साध्य करावा याचाही आपण विचार केला आणि त्यासाठी आपल्याला स्वतःमध्ये काही सक्षमतांची उभारणी करायची आहे. आणि या सक्षमता उभारणीसाठी आपल्याला 5 मुख्य गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या स्वतःमध्ये विकसित करणे महत्त्वाच्या आहेत, हेही आपण समजून घेतलं. धन्यवाद.